नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे। अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कडी-कोंडा तोडून घर आणि दुकानाचे शटर लॉक फोडण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेत काही ठिकाणी चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला असून 3 ठिकाणी मात्र चोरीचा प्रयत्न फसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार समोर आलेला आहे। चोरी करतानाचे दृश्य स्पष्टपणे फुटेजमध्ये दिसत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे याच कामगार नगर परिसरात आठवडाभरापूर्वीची चोरीची घटनाही ताजी असतानाच त्या घटनेचंही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही अद्याप चोरटे पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत। वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाचा सखोल तपास करून तात्काळ चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे। कामगार नगरमध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना आता पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली आहे। पोलिसांकडून ठोस कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। भीक मागणारे ज्या महिला आहेत त्यांनी पण चोरीचा प्रयत्न केलेला आहे, चोरी झालेली आहे। अशा वारंवार घटना ह्या आमच्या कामगार नगरमध्ये घडत आहे। तरी पोलीस प्रशासन यांनी तात्काळ यावर काहीतरी कारवाई करावी, गस्त वाढवण्याचा प्रमाण वाढवावे असं आम्ही कामगार नगरच्या वतीने त्यांना आवाहन करतोय। त्याचप्रमाणे प्रभाग 11चे 4ही नगरसेवक आज गांभीर्याने उपस्थित राहिले जागेवर, त्याबद्दल 4ही नगरसेवक लोकप्रतिनिधी यांचे मनपूर्वक धन्यवाद। आपण बघितलं काल या ठिकाणी कामगार नगर वसाहतीमध्ये घर फोडण्याचा प्रकार झालेला आहे, दरवाजे तोडलेले आहेत। तर जेव्हा आम्हाला ही घटना कळाली तर सातपूर पोलीस स्टेशनवरतून या ठिकाणी कर्मचारी येऊन गेले। त्यानंतर येथील जे रहिवासी आहे या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। सर्व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी गुंठेवारी पद्धत असल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेचे काही स्ट्रीट लाईट्स असतील किंवा काही इथल्या सुविधा अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी खूप लोकांना त्रास सहन करावा लागत होता। पण या ठिकाणी विद्युत विभागाचे गायकवाड साहेब देखील आलेले आहेत आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न होता तो सुद्धा येत्या महिन्याभरात मार्गी लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सर्व कामगार नगरचे रहिवासी जमलेले आहे। आम्ही सर्वांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपलं कामगार नगर आहे, आपला प्रभाग आहे, आपलं कुटुंब आहे, तर आपण सर्वजण या ठिकाणी सर्व भागात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे आणि ते देखील लोकवर्गणीतून आम्ही लावणार आहे। आणि आम्ही 4ही नगरसेवकांनी त्यांना शब्द दिला आहे की आपण लोकसहभागातून जेवढी वर्गणी जमा होईल तेवढी करा, बाकी सर्व खर्च आम्ही स्वखर्चाने करू। याचं कारण असं की लोकवर्गणीतून जेव्हा कुठला उपक्रम होतो तर लोक त्याची काळजी घेतात। सीसीटीव्ही लावल्यानंतर सीसीटीव्ही कोणी त्याचं नुकसान करणार नाही, कारण प्रत्येकाचा त्याच्यात 1 रुपया असतो। आणि यानंतर पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की या ठिकाणी ठिकठिकाणी स्कॅनर लावण्यात यावे, का जेणेकरून या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचा हा एक कोपरा आणि MIDC असल्यामुळे या ठिकाणी नागरी वस्ती जास्त आहे, या ठिकाणी भाडेकरी लोकांची संख्या देखील जास्त आहे। त्यामुळे या ठिकाणी कामगार लोक येणारे जाणारे असतात, त्यामुळे इथे नाशिक स्टार न्यूजसाठी साक्षी जाधव, नाशिक।